नमस्कार. आपल्या सर्वांचे सतशः आभार की आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाच्या दिवशी वाहतूक पोलिसांना खूप चांगली मदत केली. चांगल्या पद्धतीने डायव्हर्जन झालं, ज्यामुळे आगमन सोहळा हा खूप उत्तम अशा पद्धतीने झाला. आता 11 तारीख ज्यावेळेला पालखीचं प्रस्थान पुण्यामधून होणार आहे, याच्यासाठी वाहतुकीमध्ये काय बदल असतील याची माहिती मी थोडक्यात देतो. पालखी साधारण सकाळी 5 वाजता प्रस्थान होत असल्यामुळे 3 वाजल्यापासूनच महात्मा फुले रस्ता आणि सोलापूर रस्ता गाडीतळपर्यंत हा वाहतुकीसाठी बंद होईल, साधारण 3 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. यानंतर हळूहळू जशी पालखी पुढे जाईल तसे मागचे रस्ते तत्काळ उघडले जातील. पालखी गाडीतळावरती गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सासवडच्या दिशेने जाणार आहे आणि तुकाराम महाराजांची पालखी पुढे सोलापूर रस्त्याने पुढे जाणार आहे. तर गाडीतळापासून पुढे जाणारे रस्ते हे साधारण सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सासवड रोड पूर्ण वाहतुकीला बंद असेल आणि सोलापूर रस्ता सुद्धा रात्री 10 वाजेपर्यंत बंद असेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शहराच्या दक्षिणेकडून उत्तरेला जाताना किंवा उत्तरेकडून दक्षिणेला जाताना या रस्त्यांचा वापर टाळावा. याबरोबरच ज्यांना सासवडला जायचं आहे त्यांनी बॉब्दे घाटातून किंवा मग कात्रज बोगद्यातून पुढे सासवडच्या दिशेने आपण जाऊ शकता. मागून कुठले रस्ते ओपन होत आहेत याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण आमचं वेबपेज diversion.punepolice.gov.in या वेबपेजवर गेला तर आपल्याला पालखीचं लोकेशन तर कळेलच, पण याच्याबरोबर रस्ते कुठले खुललेले आहेत याची सुद्धा माहिती इत्यंभूत अशी कळेल. थँक्यू.